गोंदिया जिले में होने वाली नगर परिषद और नगर पंचायत चुनावों को लेकर आज एक बड़ी घोषणा सामने आई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट के वरिष्ठ नेता और सांसद प्रफुल्ल पटेल ने आज गोंदिया में स्पष्ट कहा है कि पार्टी यह चुनाव स्वबल पर लड़ेगी। साथ ही उन्होंने बताया कि आज शाम तक टिकटों का वितरण भी पूरा कर दिया जाएगा। इस बीच बड़ी संख्या में संभावित नगर सेवक उम्मीदवारों ने भी सांसद प्रफुल्ल पटेल से मुलाकात की। सांसद प्रफुल्ल पटेल ने कहा कि राज्य में भले ही महायुति की सरकार है, लेकिन स्थानीय चुनावों में कार्यकर्ताओं की भावना को देखते हुए स्वबल पर चुनाव लड़ने का निर्णय लिया गया है। गोंदिया जिले में गोंदिया और तिरोड़ा नगर परिषद, जबकि गोरेगांव और सालेक्सा नगर पंचायतों के चुनाव होने जा रहे हैं। इन सभी चुनावों के लिए उम्मीदवारों की सूची आज देर रात तक घोषित की जाएगी, ऐसा भी उन्होंने कहा। गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी म्हणून जवळपास लढायचा ठरवलेला आहे। एखाद्या ठिकाणी शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, पण अजून ते अधिकृतपणे आम्ही आज ठरवणार आहोत। पण एक गोष्ट नक्की आहे की आम्ही स्वबळावर लढणार आणि महायुतीचा धर्म सुद्धा आम्ही पाळणार। कारण राज्य आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना जे काही या निवडणुकीमध्ये निकाल जसा लागेल त्याच्यानंतरही आम्ही आमचे मित्र पक्ष आहे त्यांच्याबरोबर कसं म्हणजे जुळवता येईल याच्याही आम्ही लक्ष घालणार आहोत, काळजी घेणार। हे प्रत्येक पक्षामध्ये चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत असते, कारण इच्छुक अनेक असतात आणि समन्वय घडवून आणणंही महत्त्वाचं असते। सोबत फक्त नगराध्यक्षांचा तो इश्यू नसते, ते तर आहेच, पण सोबत प्रभागामध्येही उमेदवार त्याप्रमाणे द्यावा लागते। ही मोठी प्रक्रिया आहे आणि अजून उद्याचा शेवटचा दिवस आहे। मी आज इथे गोंदिया आणि काल भंडारालाही होतो आणि त्यामुळे आता दोन्ही जिल्ह्याचे आमचे सगळे उमेदवार आज संध्याकाळपर्यंत आम्ही फायनल करून जाहीर करणार। आता जे काही सगळी जे प्रभाग आहे ते सगळ्याच जागा आम्ही लढवणार आणि नगराध्यक्षांची पण जी जागा आहे ते आम्हीच लढवणार आणि ते ठीक आहे। आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा पक्ष एक चांगल्या रीतीनं इथे सगळ्या इलेक्शन गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या लढायला आम्ही तयार आहोत आणि आम्ही आमची क्षमता पण आहे आणि गोंदिया आणि भंडाराच्या लोकांना प्रफुल्ल पटेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल काही जास्त सांगण्याची गरज नाही। भाजपची सत्ता होती आणि शहराची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, तर अशा वेळेला आपण राष्ट्रवादीचे कुठले मुद्दे घेऊन आपण शहरामध्ये ही निवडणूक लढतो या वेळेला? बघा, गोंदिया नगर परिषदच्या मी स्वतः 7 वर्ष अध्यक्षाचं पद मी राहिलेलो आहो। माझे वडील 25 वर्ष नगरपालिकाचे अध्यक्ष गोंदियाचे होते आणि म्हणून आम्हाला गोंदिया शहराची काळजी वाटते। आम्हाला वाटते की गोंदियाचा विकास उत्तम रीतीने झाला पाहिजे आणि गोंदिया जे आज अवस्थेमध्ये आहे आणि आता सध्या कोणाला दोष काय द्यायचा, 4 वर्षापासून ते आता ॲडमिनिस्ट्रेटरचा काळ राहिलेला आहे, पण गोंदियाची दुर्दशा पाहून आम्हाला नक्की असं वाटते की इथे चांगला प्रशासन देणारा व्यक्ती आणि पक्ष इथे सत्तेवर असला पाहिजे आणि तो आम्हाला वाटते की राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आहे। सांसद प्रफुल्ल पटेल ने विश्वास जताया कि गोंदिया जिले में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरी तरह मजबूत है और आने वाले चुनावों में पार्टी के अधिक से अधिक उम्मीदवार जीत हासिल करेंगे।